नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। खुंटे तालुका फलटण येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अविनाश खलाटे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये 2 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे। त्यांच्या समवेत सोसायटीचे संचालक सुधाकर माने यांनीही प्रवेश केला आहे। हे होत असताना या अगोदर जे खुंटे सोसायटीचे चेअरमन आहेत अविनाश खलाटे यांच्या विरोधात तब्बल 9 संचालकांनी फलटण येथील निबंधक कार्यालयामध्ये अविश्वासाचा ठराव दाखल केलेला आहे। आणि आता अविनाश खलाटे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर अविनाश खलाटे यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव दाखल केलेला आहे त्याचे काय होणार याची उत्कंठा आता सिगेला पोहोचलेली आहे। उद्या दिनांक 20 जुलै रोजी या अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर विशेष बैठक बोलवण्यात आलेली आहे। संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। आता या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जो अविनाश खलाटे यांच्या विरोधातला जो अविश्वासाचा ठराव आहे तो सहमत होणार का याबाबत संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा रंगत आहे की नेमकं आता जे चेअरमन पदावरती आहेत ते अविनाश खलाटे हे चेअरमन पदावरती राहणार की जाणार याबाबतच्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। खुंटे सोसायटीवरती सर्व 13 संचालकांमध्ये सर्व पक्षीय संचालक आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही संचालक आहेत, त्याचबरोबर राजे गटाचे संचालक आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे काही संचालक आहेत आणि यामधूनच चेअरमन वाईस चेअरमन यांना प्रत्येक वर्षासाठी चेअरमन पदाची व वाईस चेअरमन पदाची संधी दिली जाते। प्रत्येक वर्षी या ठिकाणी चेअरमन वाईस चेअरमन यांची निवड केली जाते। 1 वर्ष किंवा त्याहून 1.25 वर्ष अशी संधी देण्याचं सुरुवातीपासून ठरलं होतं। मात्र अविनाश खलाटे यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिला नाही आणि यानंतर तब्बल 9 संचालकांनी फलटण येथील निबंधक कार्यालयामध्ये त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव दाखल केला होता। त्यानंतर आता विशेष बैठक बोलवण्यात आली होती आणि त्यामध्ये नेमकं त्यांच्या विरोधात काय होणार, अविनाश खलाटे यांचं चेअरमन पद जाणार की हा ठराव रद्द होणार, या बैठकीला संचालक येणार की नाहीत, आता हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। मात्र कालच अविनाश खलाटे आणि सुधाकर माने या 2 संचालकांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे आता उद्या जी होणारी बैठक आहे यामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत। तुम्हाला काय वाटतं, अविनाश खलाटे यांचं चेअरमन पद जाणार की राहणार याबाबत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।